पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुला
सत्य बोले मुखे दुखवी अनेकांचे दुखे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही प्रथम दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा मुग्र लादलो पावन झालो चराचरी गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरारे स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण प्रब्रह्म स्वरूपं ध्यानमूलं गुरु मूर्ति पूजा मूलं गुरुपदं मंत्रवाक्यं मोक्षमूलं गुरु कृपा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरूढमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये Bye.
मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या कर दुरितो कथे काळी आपण असावे जवळी सत्यम ज्ञान मनंतम नित्यम परमाकाशम गोष्ठांग परिंगम लोलम आयासम परमायासम माया कल्पित पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज ब्रह्मलीन सदृशी नारायणगिरी महाराज परमपूज्य पुरे रामगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वाद महाराज सोपन एक एकादश वर्षभर टिकवणं सोपं नाही एक सोमवार उपवास टिकवणं सोपं नाही विघ्न येतात अनेक प्रकारचे विघ्न येतात तप साधना पूर्ती करण्यासाठी भगवंताची कृपा सर्व संतांचा आशीर्वाद लागतो महाराज भाग्यवान आहात आपण सर्व या ठिकाणच्या सर्वांना वंदन करतो या भूमीला वंदन करतो या सर्व असणाऱ्या या ठिकाणच्या सर्व स्रोत वर्गांना टाळकरी भजनी मंडळ मृदंगाचार्य सर्वांना वंदन की अशा पावन भूमीत आपण जन्माला आलात की या असणाऱ्या भूमीनं मागील नाही पण यात असणाऱ्या 40 वर्षामध्ये योगीराज गंगागिरी महाराजांना महान 5 संत दिले म्हणून अशा असणाऱ्या ह्या माता भगिनींना जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगात वर्णन करतायत महाराज पूजा म्हणजे काय त्या पूजेचा विधी काय पूजा कोणती ती भगवंत आवडत्या पूजेचा विधी असणारे संपूर्ण जगाला उपदेश करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा अभंग सेवेकरता निवडलेले आहे म्हणून या असणाऱ्या माता भगिनी यांना नमस्कार करतो कारण यांनी असणाऱ्या योगीराज गंगागिरी महाराजांच्या बेटासाठी 5 संत दिले वामन पुराणातील एक प्रसंग आहे महाराज सेवेला सुरुवात करण्याअगोदर तो प्रसंग थोडा सांगतो वामन पुराण मध्ये पाठीमाग बोलू नका महिला मंडळ सुंदर प्रसंग आलाय लहान पोरं जरा पहा पाठीमाग बोलू नका नमो स्तुती व्यास विशाल बुद्धी फुल्लारविंदा यतपत्र गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आपल्या गुरुची सेवा करून आणि संपूर्ण ऐश्वर्य प्राप्त करणारा बलिराजा सुंदर प्रसंग आहे महाराज एवढी साधना केली महाराज
भगवान परमात्मा आले महाराज द्वारा। ओम भगवती भिक्षा सांगितलं कोणीतरी सेवाकरी महाराज याक्षद्वारापाशी आलाय, तो भिक्षा मागतोय। शुक्राचार्याने सांगितलं अरे बळी, हा शेवटचा संकल्प, शेवटचा स्वाहा झाल्यानंतर तू शतक्रतू इंद्र होणार आहे, म्हणून अशा वेळेस तू या उठू नको। सांगितलं आयुष्यभर मी दान देण्याची असणारी परीक्षा दिलेली आहे आणि आज शेवटचा पेपर मी जाऊ कसा ना, म्हणून उठला महाराज आणि त्या वामन भगवंताचं दर्शन घेतलं, पाहिलं बटूक रूप, 7 वर्षाचं रूप ते पाहिलं। भिक्षा काय पाहिजे म्हणजे 3 पावलं भूमी पाहिजे। शुक्राचार्य आलं, पाहिलं अरे हा वामन नसून एक असणारा भगवान परमात्मा तुझी परीक्षा पाहण्यासाठी आलाय। बघा 99 यज्ञ करू 100वा यज्ञ म्हणजे तप पूर्ण होत नाही महाराज। तप पूर्ण होण्यासाठी त्यासाठी गुरुची शक्ती, आपली साधना, संत कृपा आणि सर्व जनता जनाची कृपा असल्याशिवाय तो पूर्ती होत नाही। सांगितलं अरे गुरुनी सांगितलं हा कोण आहे, हा वामन रूपा साक्षात भगवान परमात्मा। बळीने सांगितलं जर भगवान परमात्मा माझ्याकडे हात पसण्यासाठी येत असेल तर मी त्याला निश्चित दान देणार। हातात पाणी घ्या, सर्व भाग सर्वांना कथा भाग पाहिजे। धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी संकल्प सुटला आणि 3 पावलं भूमी मागण्यासाठी महाराज बळीच्या द्वारामध्ये वामनानं विशाल रूप केलं। 2 पावलात सर्व अर्पण केलं। सांगलं 3रा पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवला महाराज। तुका जेव्हा दिला पाया तळी, जेव्हा दिला पाया तळी, जेव्हा दिला पाया तळी, पुण्यवंत पाताळ लोकीने भगवंताच्या दर्शन आल्यानंतर भगवान परमात्माची माता पतिव्रता आहे। भगवान परमात्मा थरथरा कापू लागले आणि ही आपल्याला शापर्यंत एक आहे, परंतु हरिभक्ताची माता आहे। हात जोडले
आणि प्रसंगाचं वर्णन करून सांगते असणारी माता बळीराजाची पत्नी सांगते, ज्यावेळेस बळी साधना तप करण्यासाठी जंगलात गेले होते त्यावेळेस मला असणारा मारण्यासाठी इंद्राला मारला बळीचा आणि विरोचन राजा ज्यावेळेस मृत्युमुखी पडले त्यावेळेस मी सती जाण्यासाठी निघाले. सुंदर हे भक्त वर्णन करतोय महाराज. बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, 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 बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ. समुद्र पैदा किया प्रभु बताए हाथ, समुद्र पैदा किया त्या भगवान परमात्मा वामनाला त्याचबरोबर विरोचनाचा मृत्यू झाला ही सती जाण्यासाठी निघाली. पण नारद मुनी मला अडवलं, ऐसा पुत्र देगा देवा तुम्ही रोकी दिला. त्यावेळेस नाथाकडे सती जाऊ नको, तुझ्या म्हणजे असा पुत्र जन्मली अखिल कोट भगवानाने खरंत श्री अनंता परशुधरा परशुरामा नारायणा जो जगाला दान देणार तो छंद दान जाता. जो भगवान परमात्मा जगाला दान देणारा तो आज त्या माते पुढे असणारा त्या मातेच्या पुत्र पुढे असणारा बळीराजा हात बसतो. आता पुत्र जन्माला येतात भगवान परमात्मा या मातेसमोर नमस्कार करतात. असा पुत्र जन्म देणारी माता धन्य महाराज माता आहे. म्हणून या ठिकाणी भक्त भाव व्यक्त करतो. समुद्र पैदा किया प्रभु बताए हाथ, समुद्र पैदा किया प्रभु बताए हाथ, समुद्र पैदा किया प्रभु बताए हाथ, समुद्र पैदा किया प्रभु बताए हाथ. बनी हुई सती नहीं गई विरोचन के साथ, बनी हुई सती नहीं गई विरोचन के साथ, बनी हुई सती नहीं गई विरोचन के साथ, बनी हुई सती नहीं गई विरोचन के बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हाथ. असा पुत्र जन्माला घातला त्या मातेने की भगवंताला हात पसरावे लागले. पण असणाऱ्या धन्य माता आहे बरं. अशा मातांना कोटी कोटी प्रणाम. नाशे भक्त या गावात या गावाला वंदन, या भूमीला वंदन, या भूमीतल्या असणाऱ्या सर्वांना वंदन वंदन. या भूमीमध्ये अशा प्रकारचे संत होतात म्हणून सर्वांना वंदन म्हणतात. अशा प्रकारे ज्याच्या कर्तव्यात जो एकनिष्ठ असतो महाराज तीच खरी भक्ती महाराज. ज्या त्या वाटेला जे कर्म आले असेल त्या कर्म करणारा त्याच्याशी जो एकनिष्ठ असतो तीच शास्त्रामध्ये पूजा करतो. एखादा राजकारणी असेल पण त्याच्या राजकारणाशी तू एकनिष्ठ असेल तीच त्याची पूजा आहे महाराज. एखादा कोणतेही कर्म करणारा असेल पण त्याच्या कर्माशी जो एकनिष्ठ असतो हीच त्याची पूजा आहे महाराज. आणि अशाप्रमाणे स्वामीशी एकनिष्ठ असणारे रामायणाने फार सुंदर म्हणाले महाराज. हनुमंतराय ज्यावेळेस असणारे लंकेमध्ये गेले महाराज. लंकेमध्ये गेल्यानंतर माता जानकीचा शोध घेऊ लागले महाराज. शोध घेता घेता आणि बघितलं सर्व दूर लंका बघितली. या सोन्याच्या लंकेमध्ये माता कुठे असेल महाराज. पण शोध घेता 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 एका अशोक वृक्षाच्या असणाऱ्या वृक्षावर जाऊन बसले. त्या ठिकाणी माता जानकी असणारे प्रभूचा भजन करीत होते. ते भजन पाहिल्याबरोबर आणि मूर्ती राहील भगवंताचं भजन. भगवान सदाशिव त्या असणाऱ्या वानराच्या रूपाने का आले. कारण मानवाचं रूप जर धारण करावं लागलं असतं तर कमीत कमी भाकर तरी पोटासाठी मागावं लागले. परंतु भगवंताची सेवा करायची महाराज अन्न सुद्धा मागायचं नाही की निस्वार्थ सेवा करायची महाराज. अन्न सुद्धा झाडाचा पाला खाऊन भगवंताची सेवा किती एकनिष्ठ
म्हणून असणारी स्वामी सारखी आणि स्वामीच्या सेवकाची भक्ती करण्यासाठी असेल तर हनुमंतराय अग्र क्रमांकाने पण असे असणारे हनुमंतराय माता जानकीचा जप चालेला. श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम अशोकाच्या वृक्षावर बसून भजन बनीच्या नामाचा जप करताय महाराज. जानकी मातेचं तुझं पाहिला महाराज पण भजन सर्व करतात. हा रावणही असणार शिवरात्री रागामध्ये भगवंताची स्तुती गातो म्हणून भजन करणारा भक्त कसो असले महाराज. काही पोटासाठी भक्ती करतात काही मानासाठी भक्ती करतात भजन करतात. असे भक्त भजन करणारा कोणी असते महाराज. माता जानकीचं वरही बघितलं महाराज. ज्यावेळेस हनुमंतरायाच्या नेत्रातून अश्रू आले महाराज जानकी मातेच्या चरणावर पडले. त्यावेळेस सांगितलं राम भक्त झाली ते भजन करीस महाराज. राम भक्त झाले. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम माता जय राम भजन शिवरंजनी रागामध्ये हा रावण फार सुंदर भजन करतो. शिवाचा असणार एक निष्ठ सर्वात आवडता भक्त असेल तर महाराज काय स्तुती रावणाची. जटात विठ्ठल ज्वल प्रभाव विराजमान
चमत्तम निनाद वंद मरव चकार चंद तांडव तनोत्तनो शिव काय भजन माझा भजन करणारा शिवभक्त आहे म्हणत. अरे हनुमंता भगवंताचं भजन तर सर्वच करतात. काही मानासाठी करतात, काही पैशासाठी करतात, परंतु भगवंताच्या भजनासाठी फक्त देवाकडे जाणारे सर्व देवाकडे जातात, 4 आठवणे टाकून काहीतरी मागतात, पण देवाकडे गेल्यानंतर देवाला मागणारा फक्त जुळाय न्यायचा. लोकमानव मना समान जाणाने एकांती राहणे विठूसाठी एकांती राहणे विठूसाठी एकांती राहणे विठूसाठी लोकमानव मना समान जाणाने भगवंतासाठी एकांत करावं. काय आमच्या साधू संतांनी भक्तीचं वर्णन केले. कशी भक्ती असावी? लोकमानासाठी नको, पैशासाठी नको, केवळ भगवंतासाठी भक्ती असावी. माझे मन पाहे कसोन माझे मन पाहे कसो माझं मस्तक होतो म्हणून तू घन घे आणि घनानं माझ्या मस्तकावर प्रहार कर. जर तुला खरा भक्त असेल तर शिर माझ्या बाजूला काढणार नाही, मोठा भक्त असेल तर शिर काढ. म्हणून माझं मन हो ही आत्मा एक निष्ठात आहे महाराज. भगवंताचा साधू संत आदर्श महाराज. आणि असे असणारे साधू संतांचे आपण पाईक योगीराज मंगागिरी महाराज, ब्रह्मरी ससू नारायणगिरी महाराज, आज जी बेटाची दुरा समर्थात महाराज सद्गुरु असणारी रामजी महाराज. आणि आपल्याला व्यापूर्ण भाग्य काय संतांचं चरित्र असं, कशी भक्ती केली महाराज त्यांनी. उदाहरण म्हणून सांगतो महाराज. ज्ञानेश्वर महाराज जो जो दिवस उगविला तो तो ज्ञानदेव धन्य केला. भगवान परमात्म्याच्या दर्शन घेतलं ज्ञानेश्वर महाराजांनी. सांगितलं
भगवंता आता सर्व झालं, ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाठ झाला, सर्व ग्रंथचा दिले, आता असणार समाधी घेवासी वाटणार. हे शब्द ऐकल्यावर भगवंताचं असणार वाकिलं पोट ब्रह्मांड नाही. ज्याला ही सृष्टी निर्माण केली त्या भगवंताच्या नेत्रामध्ये अश्रू आले. नामदेव महाराजांना भगवान परमात्मा म्हणून चला आपल्याला आंबीला जावं लागतो. माझा ज्ञान आता समाधीस्थ होणारे महाराज, सर्व असणार जगतातले सर्व तीर्थ संत महंत त्या असणार अलंकापुराच्या या ठिकाणी आले महाराज. असं चरित्र असावं महाराज. आल्यानंतर दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशीचा दिवस उगवला आणि त्रयोदशीचा दिवस वर सर्व साधू संत क्रांत करतायत. आणि त्यावेळेस सोपान काका, मुक्ताबाई, नवे नवे अखिल कोट ब्रह्मांड नाही कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम पितामह जगतो माता धाता पितामह तो भगवान परमात्मा. आणि रुक्मिणी मातेनं पाहिलं त्या भगवंताकडं, त्या भगवंताच्या नेत्रामध्ये अश्रू महाराज. सांगितलं भगवंता तुमच्या तुम्ही जग निर्माण केलं, तुम्ही असता या मायाच्या पलीकडे गेलेले आहात आणि ही माया कल्पित गेली. त्यावर भगवंतानं सांगितलं असा भक्त पुन्हा कोणी नाही. एक हात निवृत्तीनाथ महाराज जे कधी मृत्यू नाही महाराज, आणि एक हात भगवान परमात्माने धरला महाराज. देव निवृत्तिया धरिले दोन्ही कर, देव निवृत्तिया धरिले दोन्ही कर, देव निवृत्तिया धरिले दोन्ही कर, देव निवृत्तिया नदीची आमाशा घातले माझवना, ऐसेची गगना कालवली. जोपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती तोपर्यंत महाराज. आता ज्ञान असणारा नामदेव महाराज नामा म्हणे आता लोपला
समाधीस्त बाप ज्ञानेश्वर समाधीस्त देव निवृत्ती आहे धैर्य दोन्ही देव निवृत्ती आहे धैर्य दोन्ही जो दिवस उगविला तो ज्ञान देवी धन्य केला. काय भाऊ बंधूचं नातं कधी त्या ठिकाणी लावलं नाही महाराज, पण गुरु शिष्यामध्ये काय महाराज अगाध कोणस. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळाची तसे भक्ती, म्हणून बेल जरी गंगावती स्वीकार. काय महाराज बसलेल्या नृत्यनाथ महाराजांच्या समोर गुरु रूपान असणार अशी भक्ती केली, म्हणून जो असणारा नोकरी मला त्याने असणाऱ्या आपल्या स्वामीशी किती निष्ठा असतात, आणि असणारा जो गुरु आणि त्या शिष्यानं आपल्या असणाऱ्या गुरुशी किती निष्ठाची जिवंत उदाहरण ज्ञानेश्वर महाराज करा. गुरुच्या अगोदर समाधी घेतली, गुरुनी जे जे सांगितलं ते कार्य कृत्य केले, पण अशी असणारी भक्ती केल्यानंतर त्याला दुसरी पूजा करण्याची गरज नाही. हे जगद्गुरु तुकाराम अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु पितृवचन सेवापती. स्वामीच्या ठिकाणी निष्ठ, गुरुच्या ठिकाणी एकनिष्ठ. पिता सुंदर उदाहरणे महाराज रामायणामध्ये. प्रभू रामचंद्र आणि दशरथ, राम राम आणि दशरथाने प्राण सोडला, परंतु प्रभू रामचंद्र आले नाही महाराज. राम राम कही राम राम. कौशल्याच्या मासणाऱ्या माडीवर डोकं ठेवून दशरथ मध्ये कौशल्य, बघ मला काय दृश्य दिसते. मी राम नामाचा जप करतोय, मला दोन वृद्ध माता पिता दिसतायत. एक कुम्हार असणारा घायल अवस्थेमध्ये त्याला बाण लागले दिसते. तो सांगतोय राजा, हे जेल घेऊन असणाऱ्या माझ्या वृद्ध माता तिकडे झाला. ती माता पिता सांगतायत, हे दशरथा, तू आमच्या असणाऱ्या कुमाराचा वध केला, जा तू ही असणाऱ्या पुत्र वियोगानं तुझा अंत होईल. राम राम म्हणत आणि दशरथानं प्राण सोडला. आणि भगवान परमात्मा रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. आपल्या वडिलांच्या असणाऱ्या वचनासाठी 14 वर्ष वनवास भोगला महाराज. आणि जी असणारी श्री महाराज, तिचा पतीच हा सर्वस्वी महाराज. अनेक उदाहरणे महाराज. हा सूर्य थांबवण्याचं शक्य असेल तर पतिव्रतामध्ये आहे महाराज. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एक दिवस एक शेजारी असणार त्या पतिव्रतेच्या घरी दुपारी येऊन बसली महाराज.
बसल्यानंतर ही तांदळाच्या असणाऱ्या तांदळाचं कांडण करीत होते. पतिराज आल्याबरोबर पाणी मागितलं महाराज. जो असणारा उखळावले घातलेला मुसळ तो वर फेकला, तो अध्यंतरी वर राहिला. ही पाणी आणण्यासाठी गेली, पतिराजाला पाणी दिलं, पुन्हा कांडण चालू झालं. ही म्हणली कशाची सेवा आहे, ही कशाचे प्रकार आहे, कशी शक्ती? ही म्हणली पती असणाऱ्या माझ्या पतीची सेवा आहे. ही गेली माझी पतिव्रता, ही पतिवार्ता होती. वार्ता पतीला सांगायची तुम्ही पाणी भरून या ना, जेवायला बसली तर टोपलं घ्या, भाकर घ्या, पातेलं घ्या, ताट घ्या, पाणी घ्या, भाकर टाकून आणि भाजी वाढायची, बसा जेवायला. हा बी उठ म्हणला, कुठला डुबल दिले पण अशा पद्धतीनं. आणि गेल्यानंतर सांगितलं हे बघा तुम्ही दुपारी 12 वाजता या, 12 वाजता नंतर मला पाणी मागा. आणि तो म्हणला आज कोणी कोण दिवस उगवला, दररोज मला सगळं काम सांगले, आज कोणी कोण दिवस उगवला. तो म्हणला ठीक आहे, हा तो ऐकणारच होता. अकबराच्या दरबारामध्ये बिरबलला येण्यासाठी उशीर झाला. अकबराने विचारलं की बिरबल इतके देर से क्यों आता है? बोले महाराज पत्नी का थोड़ा सा काम होता, उस निपट के आने में देर हो गई. अरे तू पत्नी के इतना मोठा बडा असणारा प्रधान असणार तू, आणि तू बायकोचा ऐकतो. लगेच सांगितलं उद्या बायकोचा ऐकणाऱ्यांना असणारा दंड, जो बायकोचा ऐकणार नाही त्याला आपण असणार नारळ श्रीफळ आणि 1000 मोढ्यांना बक्षीस देऊ. दुसऱ्या रोजी बायकोचे ऐकणार एवढी चंगराचंगरी झाले, 2-5 जखमी झाले, दवाखान्यात ऍडमिट करा. बायकोचे ऐकणार, बायकोचं ना ऐकणार म्हणजे एकच आला, तोही थरथर कापत होता. त्याला बादशाह आओ आगे आओ, स्टेज पर आओ, गुच्छ लाव, फूल लाव, सगळ्यांनी आणलं, नारळ आणलं, ते मोहे आणलं. तो घाबरतच पडला, महाराज मी इकडं गर्दीत नाही, मला बायकोनं सांगितलं, मीच बायकोचं ऐकतो, कशाला मला सत्ता खात. म्हणजे ऐकणारे सर्व महाराज. जो जी पती वार्ता होती तिला बोलवलं, त्या पण दुसऱ्या दिवशी तो आला, पण कधी बोलण्याची हिंमतच नाही. सप्त्याची वरंगणी जर असली, हा जर बसला असला मारुतीच्या मंदिरावर तर आले मंदिरावर काय सप्ताह करायचा, अहो चांगला करा, चांगले महाराज बोलवा, चांगल्या पंक्ती ठेवा, लागल ते आपण असणार वरंगणी देऊ, मंडप चांगला लावा. साऊंड सिस्टीम आलेला आहे, थोडी जास्त नाही तर काय अडचण नाही. गायना चाऱ्यांनाही चांगलं द्या, मृदांगा चाऱ्यांनी चांगलं काय काहीच करू नका. स्वयंपाकही पंक्ती हे करा, वरंगणी हो या ना. वरंगणी आल्यानंतर या पाटील किती करू? तो म्हणलं सांगा तिला विचारावं लागेल. तिला विचारायला मग पावती करून आज जर ती नाही गेलं तिला आलो, तिने तुला सांगतो किती करायचे. हा आला महाराज, आल्याला माग कधी ऑर्डर द्यायची सवयच नाही. पा करतोय, पा पाणी म्हटल्यावर तिनं ते मुख मुसळ वर फेकलं. ती कशाची पाणी आणायला, ती वर पाल्या ती मुसळ येऊन दातावर पडलं, 2 तास गेली. पण अशी नाही, शांडिल्य नावाची वेळ नाही आपल्याला सांगणारी पतिव्रताची कथा शांडिल्य होती महाराज. जो कोणी असणारा सूर्यदोऱ्याच्या समोर माझ्या नजर येईल त्याला मी पतिरूपाला स्वीकार करेन. सकाळी आल्यानंतर एक कुष्ठरोगी राजमहालाच्या समोर आला. महाराज पाहिल्याबरोबर कुष्ठरोगी, अंगाचा दुर्गंध येतोय. पाहिलं त्याला प्रतिज्ञा केली, त्यालाच विचारलं. राजानं पिताजीनं वडिलांना सांगितलं हा कुष्ठरोगी, पण सांगितलं प्रण केलाय, त्याचं रक्षण करू लागली. मला त्याला घेऊन त्याची सेवा करू लागली. त्याची एक इच्छा झाली, कारण दररोज दुर्गंध येणारा लोकांमध्ये बसू देत नाही. एक दिवस त्याला वाटलं मला नगर भ्रमण करण्याची इच्छा आहे मला. आणि मग तो त्याला असणार सुंदर कपडे त्याच्यावर घातले, त्याला एका असणाऱ्या याच्यावर बसवलं आणि नगर भ्रमण करण्यासाठी 4च्या वेळामध्ये त्याला नगर भ्रमण करू लागले. महाराज त्याच वेळेस श्रीमद भागवतामध्ये कथा नाही, मला सांगण्यासाठी फार लांब कथा आहे. मानव ऋषीने असणारा चोरीचा आरोप आल्या कारणाने त्यांना सुळावा देण्यासाठी आलं होतं, पण त्यांनी आपल्या ब्रह्मरंगात प्राण येऊन आणि सर्व परिस्थिती पाहिली होती महाराज. आणि त्यांचं त्या सुळावर भजन चालू होतं. महाराज ही असणारी शांडिल्या त्या ठिकाणून जात होती आणि जाताना या असणाऱ्या त्याचा स्पर्श झाल्यामुळे त्या सुळावर असणाऱ्या मानव ऋषीने त्रास झाला. त्याने शाप दिला, जो जेणे कोणी असणाऱ्या ह्या सुळावर मला स्पर्श केला असेल तो सकाळी सूर्य उगायच्या त्याचा मृत्यू होईल. हे शब्द शांडिल्यने ऐकल्याबरोबर शांडिल्य आली आणि तिच्या मनात निर्माण झाली आणि तिनेही प्रार्थना केली, हे सूर्यदेवा
जर उगवला तू तर याद खबर आणि आपल्या पतीच्या सेवेमध्ये भगवंताचं चिंतन करू लागेल. पण सूर्य उगवलं नाही मला अशी असणारी जी पतिव्रता असणार पतिव्रता तिची देवावरी सत्ता स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा पतीची एक निष्ठाने सेवा केल्यानंतर महाराज सांगतो जो ज्या क्षेत्रामध्ये आहे त्यानं ज्या क्षेत्रामध्ये आपल्या असणाऱ्या क्षेत्राची एक निष्ठेने आणि जर कर्तव्य केलं तर हीच भगवंताची असणारी मोठी पूजा अभंगाचं विष्णूची महापूजा महापूजा विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. महाराज आम्ही तर फार परमार्थ करतो पण तुम्ही परमार्थ करता तुमच्या मनानं परमार्थ करता. कुणी एक गवळण गोकुळामध्ये मीराबाई महाराज या प्रसंगात सुंदर वर्णन करतायत. कुणी एक गवळण भगवान परमात्मा सर्वांच्या घरी जातात. अरे कृष्णा तू माझ्या घरी काय येत नाही. मी तर सर्व करते तुझी भक्ती करते महाराज तू पण अंगात असणारी मनामध्ये आगी ठेवून भक्ती करते. भगवंताची भक्ती करताना कसं मन पाहिजे मला. निर्मल मन जन सो मोही पावा मोही कपट छल छिद्र न भावा. परमार्थ करताना दिसतंय अनेक दिसतात विरायचा कोणी
तुका त्याशी लोटांगणी मनुष्यानाम श्रेष्ठ. हजारात एखादा फक्त देवाकडे गेल्या तर देवाला मागणार आहे महाराज. नाहीतर आडेल नडेल तडेल सुडेल. का हो आजीबाई फार थकलेले आहे, पंढरपूरच्या वारीमध्ये चालले. सांगितलं पोराचं लग्न होऊन 5 वर्ष झाले, काही काट्टपुट्ट नव्हतं. काट्टपुट्ट व्हावं 5 वाऱ्याचा संकल्प केला. एक असणार नारळ, त्या नारळ फोडते आपल्या नातवाला बोटाला धरून बजरंगबली नारळ फोडते त्या नारळामध्ये आणि असणार सर्व माझं सर्व घरदार सुखी राहू दे. कसा तो भगवान प्राप्त. मीराबाई या महाराज सुंदर बोलत होते. काना चलो मारो करो काम चेरे, काना चलो मारो करो काम चेरे, काना चलो मारो करो काम चेरे, काना चलो मारो करो काम चेरे. मीराबाई महाराज या प्रसंगात बघा मला ही गवळ म्हणजे काय रे कृष्णा, तू माझ्याकडे काय येतोय. आजकाल हा कृती शास्त्रात जोपर्यंत असणाऱ्या आपल्या अंतकरणामध्ये तोपर्यंत भगवान परमात्मा प्राप्त होऊ शकत नाही. जोपर्यंत असणारा अहंकार जात नाही, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला नम्र झाला होता तरी कोणी जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्त होत नाही. नवरा अहंकाराच्या पाठी अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या सोपेकडची नाना संकट राहते. तो अहंकार असा आहे महाराज अज्ञानाच्या पाठीमागा लागला. दुनियानी मी अमुक आहे, माझ्याकडे असणार ही कला आहे, त्याच्या असणाऱ्या कंठाला तो झोपतो महाराज. परमार्थ फक्त बाजूला होतो. म्हणून मीराबाई महाराज म्हणतात त्या गवळने भगवान परमा सांगतात तू किती दिवस भक्ती केली तरी भगवान परमात्मा तुझ्याकडे येणार. अगला मंदिर सत्तरा तुवल विंदला मजला भाव तुझे काना चलो मारो करो काम चेरे, काना चलो मारो करो काम चेरे, काना चलो मारो करो काम चेरे, काना चलो मारो करो म्हणून भगवंताचं भजन करताना रामचरित्र मानसमध्ये तुळशीदास म्हणून करतायत. निर्मल जनमन सोमयी भावा मोही कपट चलचित्रण भावा. भगवंतासाठी निर्मळ अंत करणारा मग जे असणारे तप साधना करणारे असतात महाराज. आता ही इलेक्ट्रिक मीडिया म्हणून बरे महाराज याला रेकॉर्ड केले दाखवतोच. नाहीतर हा सकाळी एक बोलतो, दुपारी एक बोलतो, संध्याकाळी बोलतो, बोलूच नाही. आज जरी बोललो त्याला विचार तुम्ही अशी बोलला, माझ्या बोलण्याचा उद्देश तसा नव्हता, तुम्ही लावला त्याला मी काय करू. पण आमचे साधू संत तसे नाही महाराज. आमचे साधू संत दुसऱ्याच्या दुःखानं दुःख होतात आणि मुखानं सत्य वचन बोलतात. अभंगाचं ते चरण सत्य
मनाचं वर्तन असतं महाराज. भगवान परमात्माही महाराज, पण भगवान परमात्माही विश्वास ठेवण्याचा नाही महाराज. भगवान परमात्मा महाराज येशी तेव्हा देशी ऐसा शिशी उदारी भक्तांना सुंदर भाव व्यक्त केला महाराज. एक भक्त म्हणतो संत ज्या पर्यंत आपले तिथे आपले भगवान परमात्मा नाही तारणार. गदेरा देता रे तूने आओने को जाओने को खाओने पकाओने को मेरा भाई तारी. गदेरा देता रे तूने आओने को जाओने खाओने पकाओने को मेरा भाई तारी. ये देवता रे तूने वेदांत नाम गाओने बजाओ गजरा तज. गदेरा देता रे तूने आओने को जाओने को खाओने पकाओने मेरा भाई तारी. ये देवता रे तूने वेदांत नाम गाओने बजाओ को मेरा भाई तारी. मुझे अपनी बढ़ाई मुझे अपनी अनेकाचा उद्धार केला. पण भगवान परमात्मा तुझ्यापेक्षा आमचा असणारा संतही महाराज, त्या संतांनी काय केलं महाराज? अनेकांचा उद्धार केला. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी बनेगी. तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. जो अजकी बन गई तेरा अजकी बन गई. जो अजकी बन गई या संताच्या सगळे कोण मावून गेलं. ध्रुव तो भक्त होता, प्रल्हाद कोळी भक्त होता, पण अजाबे वाड्या कोळी अहो कुठल्या प्रकारचे ज्ञान नमस्कार महाराज. कोळ्याची किती वाढली घेऊन केले रामायण रामायण चरित्र शिरवून आपल्या शिक्षण कोटी प्रविष्ट एक एक अक्षर सहा पाच पदार्थ काय रामायण 100 कोटी रामायण संस्कृती काय ज्ञान किती मुळात किती महाराज. असे असणारे नारद मुनी भगवत संतांचा संग तिथे फायदा करा. कीर्ती ज्ञान ऐश्वर्य कोणाच मिळालं कोणामुळे मला दुर्जन होता. आता असता दुर्जन वाड्या कोणी त्याला कोणीला त्याचा कोणी दाविच्या नावाने प्रभू रामचंद्र ज्याच्या आत्मेने वागतात अशी असणारी शक्ती संतांमध्ये महाराज. पण असे महान संत बघा आपल्या पंचकृष्णी बरेच संत होते. त्यामध्ये असणारे आमचे गुरुबंधू हरिवंशप्राय रघुनंदन गिरी महाराज या थोड गावामध्ये असणारे महाराज. जन्मभूमी गाव सुंदर त्यांच्या असणारे कुटुंबाने गावकरी भाग्य होणार. तुम्हाला कोटी कोटी नमन महाराज. या माता भगिनी त्यांना कोटी कोटी नमन. अशा असणाऱ्या रत्नांना जन्म दिला महाराज. हे सर्व कार्यक्रमाचं नियोजन करणारे गाव समस्त गावात गाव पंचकृषी गायनाचार्य मृदंगाचार्य सर्वांना धन्यवाद. तुम्ही आपला कार्यक्रमाचा भूतोला वैश्य 12 वर्ष संन्यास दीक्षा झाली महाराज. अगोदरची बरीच सेवा बेटावर तुम्ही महाराज तुम्ही जास्त असं कार्यक्रम करतात हरिवंशप्राय रघुनंदन गिरी महाराज म्हणून त्यांच्या वतीने असणारा मी युवराज गंगाजी महाराज सल्लावे यांच्या वतीने तुम्हाला कोटी कोटी नमस्कार महाराज. अशा असणाऱ्या माता भगिनीचे नमस्कार करतो. आणि महाराज म्हणून या संतांची सेवा तुझ्या करून हीच अपेक्षा युवराज गंगाजी महाराज. जो अजकी बन गए प्रेमा अजकी बन गए. जो अजकी बन
तपसारणे असणारी सहज पूर्ण होत नाही. त्या ठिकाणी असणार मेरू पर्वताप्रमाणे निष्ठा असतो. त्या निश्चयाच्या दुरावर आणि परमार्थ फलद्रूप होतो. कारण की साधना रूपी वृक्षावर असणार फळ हे असणार भगवंताची प्राप्ती ही त्यांच्या निश्चयावर प्राप्त होतं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्यांनी घेतलेला निश्चय त्या निश्चयाच्या द्वारावर हे असलेलं भगवंत रूपी फळ त्यांना प्राप्त झाला बंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. निश्चयाचे बळ तो आज प्ररूप झाला. भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या कृपेने या ठिकाणी सर्व असणारे गुणीजन मंडळी बेटातील सर्व असणारे बेटातील सर्व सेवेकरी सर्वांना धन्यवाद. तो भगवान परमात्मा महाराज ज्या साधू संतांच्या कृपाशीर्वाद ते साधू संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्यांच्या असणार ते भजन आपले असणारे साधू संत करतात महाराज. आज असणार हा कीर्तन बरोबर 9चा टाइम आता यानंतर पंक्ती ना म्हणून भरपूर असणार समाज या ठिकाणी सर्वांचं भोजन व्हावं. या ठिकाणी असणारे बेटाचे विद्यार्थी आणि सुंदर असणारे नियोजन केलेले सर्वांना धन्यवाद. ते भजन ज्या भजनाला असणारे साधू ज्या असणाऱ्या अवस्थेला पोहोचली ते भजन सर्वांकडून हीच असणारे साधू संतांच्या चरित्रात ना त्यांचा जो संकल्प तो पूर्तीच गेला असे असणारे रघुनंदन गिरजी महाराज त्यांनाही असणारे धन्यवाद धन्यवाद. त्या भगवंताचं भजन ज्याप्रमाणे साधू संत अखंड रात्र दिवस करतात त्या भगवंताचं भजन ते कसं जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय